45 थांबवण्याचा प्रयत्न राहील. आज संपूर्णपणे संघर्ष मुरबेचा संघ आपल्याला ॲक्शनमध्ये बघायला मिळणार आहे. तर ज्यावेळेला बॅटिंग करणार त्यावेळेला एक माइंड टोटल तुमची काय असेल? बॅटिंग करताना आम्ही असं सर्वांनी ठरवलं, की सर्व बॅटिंग करताना 100% द्या आणि परफॉर्म. काय म्हणशील आज संघर्ष मुरबे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं या ट्रॅक शूटमध्ये बघायला मिळतो. कसं वाटतंय आज संपूर्ण संघाचे फोटो सेशन होत आहेत. या पालघरमध्ये या गोष्टी आता जे ठाणे ग्रामीण भिवंडीमध्ये जे क्रिकेट होतं ना, ते सध्या या पालघरमध्ये आलंय. आयोजकांचं कौतुक कसं करशील? आयोजन म्हटलं तर खूप चांगलं आहे आणि आउटपीस पण खूप लाईट पण खूप चांगला आहे आणि ट्रॅक टी-शर्ट दिले आहेत तर खूप बरं वाटतं. थँक सो मच. तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा. टॉस जिंकला तो म्हणजेच बोईसर पाकरनं स्वीकारलं प्रथमतः क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट टू बॅट टीम संघर्ष मुरबे. थँक सो मच. पाटील नेटवर्क्स आणि कॅमेरामॅन अनुराग चव्हाण. अगदी थोड्या वेळात लाईव्ह ॲक्शनला सुरुवात आणि जाऊया ज्यावेळेला लाईव्ह ॲक्शनला सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोन आवाज अर्थात व्हॉइस ऑफ बदलापूर अनुज मोरे सर. थँक सो मच. थँक्यू सो मच उत्कर्ष पाटील. परंतु नक्कीच आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल संतोष पाटील सरांचा या मॅचमध्ये. परंतु त्याच्या अगोदर आपण कल्पेजी अगाव इथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करेन आपण या मुख्य व्यासपीठावरती आणि त्यांच्या समेत सुमितजी अगाव त्यांना मी विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती या. कल्पेजी अगाव साहेब आपल्याला विनंती असेल कारण की समीर दादा यांचे अगदी जिवलग मित्र आहेत कल्पेश दादा इथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करेन आपण या मुख्य व्यासपीठावरती आणि त्यांच्या समवेत सुमितजी अगाव हे देखील इथे उपस्थित. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम आपण या मुख्य व्यासपीठावरती आणि मॅचला होणाऱ्या सुरुवात तसं आपल्या मायक्रोफोनवरती जॉईन होतील आपला हक्काचा आवाज आपल्या विभागातील एक गोड आवाज अर्थातच संतोषजी पाटील सर. ऑडिओ थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. दुष्यंतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. दुष्यंतजी पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. आज पाटील नेटवर्कची पूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. अमित यादव त्याचप्रमाणे कपिल पाटील ब्रँड ऑफ भाडोली अतुल यादव आपण पाहू शकतायत बोईसर. त्याचप्रमाणे ऋषी पाटील आपण पाहू शकतायत आणि हे आमचे जतीन किनी डिजिटल ऑपरेटर. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर खूप चांगलं ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून. अभिषेक यादव आपण पाहू शकतायत. पाटील ही पूर्ण टीम आणि हिमांशु सिंग देखील एक डिजिटल ऑपरेटर आपण पाहू शकतायत ज्यांनी खूप मेहनत घेतले या टुर्नामेंटसाठी. आम्हाला देखील दाखवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपलं मी करतोय. पॅराडाईज अनुज मोरे आपण पाहू शकतायत. व्हॉइस ऑफ बदलापूरचा एक बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं आणि तो बदलापूरचा स्टेशन आणि हे खूप चांगलं डिझाईन्स वर्क केलं गेलं. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज हे दाखवण्याचं काम पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आमचं पूर्ण टीम ही नक्कीच मांडण्यात आली. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. उत्कर्ष पाटील व्हॉइस ऑफ पालघर आपल्याला पाहायला मिळतील. जाऊया मॅच इथून ऑन होईल.
आणि थोड्याच वेळात लकी कुपन्स देखील ओपन होणार आहेत. जे कोणी कुपन्स घेण्याव्यतिरिक्त राहिलेले आहेत त्यांना विनंती करतोय की लवकर या आणि लवकर घ्या. आणि अगदी थोड्याच वेळात लकी ड्रॉ ओपन होत आहे. संधी मिळेल तुम्हाला. जर तुम्ही चिठी घेतली नसेल ती ती चिठी तुमची वाट बघत आहे की मला घ्या. तुम्ही घेतली? विशालने घेतली? नाही घेतली? कदाचित मनामध्ये खंत राहील की एक चिठी मी देखील घेतली असती तर माझंही नशीब उघडलं असतं आणि मला देखील कूलर्स आज या गरमीमध्ये थंड हवा दिली असती. तर नक्कीच लवकरात लवकर या आणि कुपन्स तुम्ही इथून कलेक्ट करा. चला चला अजून संधी आहे. कुपन्स मध्ये एक आणखीन ऑफर ठेवलेली आहे. आणखीन जर तुम्ही 20 रुपये खर्च करतायत तर आणखीन त्या 20 रुपयाच्या बदल्यात तुम्हाला 500 रुपये देखील दिलं जाईल. ही एक संधी आहे, नामी संधी आहे. चेंडूला इथून मात्र आपण पाहतोय मॅचला झाले सुरुवात. पहिला चेंडू अगदी जर पाहिलं तर फलंदाज विशाल तरे आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या बॅटमधून जबरदस्त क्रॅकिंग फटका आपल्याला पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने जर पाहिलं तर स्टेट ऑफ द बॅट येतोय चौकार. 4 धावेने सुरुवात केलाय बोईसर पॅकर. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ताजुद्दीन हा गोलंदाजी मार्कवर. याही वेळेस आपण पाहतोय सिंगल हा मात्र नक्कीच येणं गरजेचं आहे. तेच मात्र इथे दर्शवला. चांगला चेंडू होता, पायावर टाकला होता आणि त्याचमुळे सिंगल घेतलाय. एका बाजूला विशाल तरे तर दुसऱ्या बाजूला निर्भय आपल्याला पाहायला मिळतोय. निर्भयसाठी हा चेंडू इथे आपण पाहतोय थोडस अचंबित केलंय आणि यावेळेस जर पाहिलं तर फलंदाज बाद होताना थोडस नशिबाने साथ दिली नाही असंच म्हणेन. ज्या पद्धतीने चेंडू आला होता हलक्या हाताने ढकलायचा होता पण कुठेतरी हा चेंडू स्टंपला लागतोय डायरेक्टली. गडी बाद होतोय. थँक्यू. नक्कीच आमची टीम पुन्हा एकदा एक राऊंड मारते. आता जर तुम्ही 20 रुपये अजून खर्च करत असाल तर 500 रुपये तुम्हाला त्याच्या बदल्यात नक्कीच लकी ड्रॉ मध्ये या ठिकाणी चिठी काढली जाईल. 500 रुपयासाठी आणखीन एक चिठी आपण पाहतोय. यावेळेस हलक्या हाताने पंच केलाय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर कुठेतरी थोडंसं चेंजेस केलं होतं. 6 षटकांचा सामना आहे. 6 षटकांमध्ये जर आपण पाहतोय तर निर्भयला थोडं वरती आणलं होतं आणि इथून जर पाहिलं तर तेजसला 1 डाऊन मध्ये ठेवलं होतं. तेच काम केलं कारण की एरवे जर आपण पाहतोय तेजस आणि छोटू जर पाहिलं तर नेहमीच हे 2 फलंदाज आहेत ते ओपनिंग करत असतात. परंतु आज थोडंसं चेंजेस केलं. मुरबे गावामध्ये देखील आपण पाहतोय अंडरम टुर्नामेंट ज्या पद्धतीने आज खेळले गेलेत. काल रात्रीपासून आपण पाहतो ही सुरुवात झाली आणि आज पूर्ण दिवस देखील पाहिला तर अंडरम बॉक्स क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात मुरब्या गावामध्ये. तो एक चांगली टुर्नामेंट तिथे देखील रंगली गेले. परंतु ती देखील होत असताना इथे देखील उपस्थित राहणं हे महत्वाचं आहे. ही मानाची सन्मानाची स्पर्धा आहे.
विजय जैनजी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. या आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. इथून आपण पाहतोय सुरुवात आता तेजसने देखील केलंय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय विशाल पहिल्या चेंडूवर चौकार मारली आणि तदनंतर आपण पाहतोय स्ट्राईक चेंज केली होती 1 रनाने, पण तो इथून तेजस आलाय. तेजसने देखील चांगला फटका. तेजसची बॅटिंग जर पाहिली तर खूप चांगली आहे. अगदी चोही बाजूने खेळू शकतो असा खेळाडू जर पाहिला तर तो म्हणजेच तेजस आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस चौकाराने सुरुवात केली, खूप चांगल्या पद्धतीने फटका सजवला आणि चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय आतापर्यंत जर पाहिलं तर 11 धावा. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालंय. विजयजी जैन साहेब या आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. विजयजी जैन साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि त्यांच्यासोबत संतोषजी आपण देखील आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या मुख्य व्यासपीठावर. त्याचप्रमाणे दुष्यंतजी पाटील साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. दुष्यंत पाटील साहेब या. ही सर्व मित्र कंपनी आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही आयुष्यात काय कमावलं तर हे सोन्यासारखे मित्र आपण कमावलेत आणि त्यांचा आदर सत्कार या ठिकाणी नक्कीच या टुर्नामेंटच्या माध्यमातून केला जातोय. हे आहेत आमचे समीर जाधव जे या स्पर्धेचे शिल्पकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयोजकांकडून एक सूचना आहे. उद्याच्या एक्झिबिशन मॅच जी आपण पाहतोय जी मॅच आहे त्या टीमसाठी सिलेक्ट केलेले जे प्लेयर्स आहेत त्यांना कंपल्सरी उद्या खेळायचंच आहे. हे कमिटीने डिसिजन घेतलेलं आहे आपण पाहू शकतायत. आणि खास आमचे यतीन पाटील जे मॅनेजर आहेत आणि त्यांच्याकडून आम्हाला सूचना देण्यात आली की तुम्ही असं अनाउन्समेंट करायचं आहे की इथे जो स्क्वॉड दिलेला आहे त्या स्क्वॉडमधील सर्व खेळाडूंना कंपल्सरी खेळायचं आहे. कारण की टीम त्यांनी बनवलंय आणि त्या टीमला जर पाहिलं तर खूप चांगली संधी दिली असं मी म्हणेन या स्पर्धेच्या माध्यमातून. संघर्ष मुरबे संघ एका बाजूला आपण पाहतोय 16 धावा बनवतोय. 2 फलंदाज एका बाजूला जर पाहतोय तेजस आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विशाल तरे. हे आमच्या ऑफिशियल अंपायर्स धीरज मोरे आपल्याला पाहायला मिळतील. इथून आपण पाहतोय सिंगल रन्स हलक्या हाताने फक्त पुश केलाय. जनरल पुश ज्याला म्हटलं जातंय तोच इथे केला जातोय. सिंगल रन्स मिळेल. आणि साईल आमची टीम आपल्याला पाहायला मिळते स्क्रीनवर जी आता 500 रुपये आणखीन एक बक्षीस वाढवलं आहे असं मी म्हणेन. 500 रुपयासाठी जर कुपन तुम्ही आणखीन घ्याल एक लकी ड्रॉ 500 रुपयासाठी देखील पाहायला मिळेल त्या ठिकाणी. कुपन्स गुगल पेने देखील आपण स्वीकारू शकतायत. लक्षात असू द्या, घेऊ शकतात आपण. संधी आहे नामी संधी आपल्यापर्यंत ही संधी चालून आलेली आहे असं मी म्हणेन. आतापर्यंत आपण इथेच कुपन देत होतो परंतु आता थेट तुमच्यापर्यंत कुपन्स पोहोचला जाईल. 6 धावा आतापर्यंत खेळतोय तो म्हणजे तेजस. 11 वर खेळतोय तो म्हणजे विशाल. चांगली बॅटिंग झाली. इथून आपण बघतोय शिफ्ट शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. याही वेळेस आपण पाहिलं तर चेंडू जातोय. सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड इथून जाऊन पोहोचतोय ते म्हणजेच 18 धावा. आणि मान्यवरांना देखील या संधीचं सोनं करता येईल. आपण देखील घ्या. अगदी आपण बघते या स्पर्धेमध्ये एक रंगत वाढते. कदाचित तुमची ती चिठी तुमची वाट बघत असेल की ही चिठी परचेस कधी करताय तर या कंपल्सरी तुम्ही देखील घ्या. स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर आपल्यापर्यंत जा. टीम पूर्ण आपण मुख्य व्यासपीठावर जायचं आहे. प्रत्येकाला 5-5 द्या, हरकत नाही आहे. आपले मान्यवर आहेत ते त्यांचा मान जास्त आहे. जा आपण सर्वांनी तिथे जायचंय. कदाचित त्या मान्यवरांपैकी कमीत कमी 2 ते 3 जणांना चिठी लागू शकते. काल देखील लागली होती. आपण पाहिलं काल कुणाल भाऊ होते तिथे त्यांना चिठी लागली होती. खास चंदन मोरे साहेब त्या ठिकाणी आहेत. ते 10 चिठ्ठ्या तर आरामात घेऊ शकतायत कारण त्यांचं तसं मान आहे. आपण बघतोय जाऊया आपण मॅचकडे. तिथे तुम्ही चिठी परचेस करत राहा आणि तो बॉक्स आहे तो खाली आणू नको. साहिल बॉक्स खाली आणू नको, पूर्ण संपूर्णच टाक.
इथून आपण पाहतोय 20 धावा स्कोर कार्ड वरती, एक गडी बाद आपल्याला पाहायला मिळतोय. 2.1 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. विशाल तरे आपण पाहतोय डावखरे हाताचा फलंदाज, घातक फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे. अंडरम असो ओव्हरम असो, मात्र त्याची बॅटिंग लहरली जाते. खास करून जर पाहिलं तर इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. नजर इथे फक्त विशालची हटली होती आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अटॅक केला. ज्या पद्धतीने आपण पाहतोय सैनिक अटॅक करतो दुश्मनावर, त्याच पद्धतीने आता मात्र अटॅक केला होता. चांगला हिट देखील दर्शवला होता. पाहिल्यानंतर विशालचं लक्ष नव्हतं, तर नंतर आपण पाहू शकतायत अगदी अटॅक केला. चांगली फिल्डिंग मी म्हणेन त्या ठिकाणी. पुन्हा एकदा ताजू आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेस आपण पाहतोय चेंडू खेळलाय, डिक्लेअर झोन कडे वळवतोय. सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 21 वर जाऊन पोहोचले. इथून चांगली बॅटिंग केले आतापर्यंत जर पाहिले तर विशाल तरे आणि तेजू यांनी. नक्कीच आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत संदीपजी पाटील साहेब आणि त्यांच्या धर्मपत्नी आपल्याला पाहायला मिळतात दीपाली पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. तेजस 6 मध्ये 8 आतापर्यंत त्याच्या बॅट मधून रन्स येताना. लीग फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. हरल्यानंतर देखील एकदा खेळण्याची नामी संधी या ठिकाणी मिळते. यावेळेस वा चांगला फटका, ज्या पद्धतीने आपण पाहतोय बॅकफुटला गेले, त्यानंतर पंच केलं चेंडूनं आणि तेजसच्या बॅट मधून हा चौकार येताना पाहायला मिळतोय. आजच्या या दिवसातील जर चौकारांची संख्या विचारली तर नक्कीच पाटील नेटवर्कची टीम म्हणते की 25 चौकार आजच्या या टॉप 8 मधल्या खेळामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळते. 25 चौकार आले आहेत. चांगला फटका पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक होता परंतु त्याला भेदून चेंडू निघून गेला सीमारेषे पार. ताजू पुन्हा एकदा ताजूवर अटॅक करतायत. बॅक टू बॅक गुडघा वाकवला आणि त्यानंतर दिशा दिली. कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तेजसच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. धावसंख्या 29 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. थँक्यू. चला जास्त वेळ तुम्ही टीम मीटिंग करू शकत नाहीये बोईसर बॅकर टीम. इथून आम्ही आधी देखील म्हटलं होतं आणि आता देखील म्हणतोय की टॉप 8 मध्ये येणाऱ्या जे संघ आहेत त्यांचीच आज इथे मात्र रन्स मोजले जाईल. सिरीजसाठी त्यांचेच गुण मोजले जातील हे लक्षात असू द्या. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर पुन्हा एकदा हुनेन, जे ज्याने कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर हुनेनने खूप चांगली क्रिकेट दर्शवलं, चांगली गोलंदाजी दर्शवली. एक जर विचार केला तर 1 षटक त्याने 2 धावांचा देखील या स्पर्धेमध्ये टाकला होता. बॅटिंग करताना काल जर पाहिलं तर त्यांनी बॅटिंग चांगली करून मॅन ऑफ द मॅच देखील घेतली होती. तोच हुनेन आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आलाय, जिथे आपण पाहतोय षटक क्रमांक जर पाहिलं तर 4थं. यावेळेस फटका फसलाय. चेंडू जर पाहिलं तर चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूवर पकडतोय. रन्स मात्र इथून मिळणार नाही. डॉट चेंडू येतोय. पहिला चेंडू डॉट बघतोय हुनेन. चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा खेळला होता तिथे अगदी आपण पाहतोय पॉइंट क्षेत्रामध्ये, परंतु रन्स इथून सिंगलच आहे. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत जाणलं जाते बोईसर बॅकर टीम कडून. काल राजूने देखील चांगली बॅटिंग केली होती बोईसर बॅकर टीम कडून. त्यानंतर जमुल याला देखील पाहायला मिळालं खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताना. चांगली गोलंदाजी आणि काल तो संघ जर पाहिलं तर टॉप 8 मध्ये पोहोचला गेला. स्क्रीनच्या समोरून तुम्ही सर्वांनी बाजूला व्हायचंय प्लीज, ही तुम्हाला नम्र विनंती करतोय. कारण की स्क्रीन जी आहे ती आमच्या बॅट्समनला पूर्णपणे तिथे पाहावं लागते, त्याचा आढावा घ्यावा लागते. यावेळेस काय घडलंय, हुनेनचा तो चेंडू आपण पाहतोय तेजससाठी आपल्याला पाहायला मिळाला. चांगला चेंडू होता, सरळ चेंडू जर पाहिलं तर नक्कीच विकेट किपरच्या हातामध्ये येऊन थांबतोय. फटका फसला. इथे चेंडू हवेत आहे आणि कुठलीही चुकी नाही आहे. इथे गडी बाज होताना सरळ राजूच्या हातामध्ये चेंडू थांबला जातोय आणि फलंदाज बाद. तेजस बॅक टू द डग आउट होतोय.
किंवा जे मागे प्रेक्षक वर्ग आहेत प्लीज सर्वांनी आपण खाली करायचं आहे. हे मंडप तुम्ही सर्वांनी खाली करायचं आहे प्लीज. तुमच्यासाठी आम्ही भरपूर मोठे स्टँड बनवले आज एक नाही तर तब्बल 8 स्टँड बसवलेले आहेत. तरी देखील तुम्ही त्या स्टँडचा आनंद घ्या. पूर्ण स्टँड खाली आहेत जा आपण बसू शकतायत. समोरच्या दिशेने आपण पाहू शकतायत जे स्टँड 2 स्टँड आहेत ते पूर्ण खाली आहेत. तिथून तुम्ही मॅचचा आनंद घ्या. यावेळेस आपण पाहतोय चेंडूला खेळलाय डिक्लेअर झोनकडे. आता मात्र फलंदाज जर पाहिलं तर हार्दिक ज्यांनी कालच्या रात्रीमध्ये त्याने देखील हार्दिकने खूप चांगली बॅटिंग केली होती. आज देखील आपण पाहतोय आपल्या संघाला मजबूत बनवण्यासाठी ही जोडी खूप महत्वाची आहे. त्या पद्धतीने आपण पाहतोय यश फाउंडेशन संघर्ष मुरबे संघाचा जर विचार केला तर तेजस आणि दुसऱ्या बाजूला विशाल तरे हे महत्वाचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 31 धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. याही वेळेस आपण पाहतोय फटका फसला होता. चेंडू जर पाहिला तर प्रॉपरली कनेक्शन नव्हता. चेंडू पडल्यानंतर थोडसा अगदी विकेट किपरच्या हातामध्ये नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळाला. परंतु रन्स मात्र सिंगल अगदी त्वरित घेतली गेली. ओव्हरची होते समाप्ती. 4 षटक संपले आहेत आणि 32 धावा 2 गडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळते. या जाऊया एक छोटासा ब्रेक असेल जो पाण्यासाठी घेतला जाईल. तोपर्यंत जाऊया आपण विशाल डीजे कडे. थँक्यू. चला 1 मिनिटाचा अवधी आपला संपला जातोय. आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. हे आमचे प्रेक्षक वर्ग आहेत आज वेळ काढून अगदी जागा पकडले आणि मॅचचा आनंद घेत आहेत खऱ्या अर्थानं. चला साहिल काय झालं साहिल लवकरात लवकर आपण चिठी संपून टाका आणि लगेच आपण इथे अनाउन्समेंट करतोय की जशा चिठ्ठ्या संपतील इनिंग ब्रेकमध्ये आपण लकी ड्रॉचे 2 चिठ्ठ्या या ठिकाणी लगेच काढूयात. इथून आपण पाहतोय गोलंदाजी मॅकवर गोलंदाज जर पाहिले तर रेहान आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक जर पाहिलं तर 5वं. एक युवा गोलंदाज आहे रेहान आपल्याला पाहायला मिळते. बोईसर पॅकर टीम मधून सज्ज झालाय. समोर विशाल तरे. पहिला चेंडू यावेळेस विशालसाठी आणि विशालची बॅट इथे जर पाहिले तर जास्त वर चढली असं मी म्हणेन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि बॉक्स विकेटच्या रूपाने विशालला मात्र माघारी परतावा लागेल. गडी बाद. पहिला चेंडू आपण पाहिला. पहिला चेंडू कम्मालीचा इथे मात्र दर्शवत असताना अगदी युवा आहे. युवाकडून आपण पाहतो ही खूप चांगली गोलंदाजी आणि कॅमेरा फोकस होतोय त्याच्याकडे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय नवीन फलंदाज आता मात्र ध्रुव मेहर आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला हार्दिक मेहर आणि ध्रुव मेहर दोन्ही भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कदाचित ध्रुव थोडासा लेट आलाय परंतु बघूया. लेट आलाय पण ग्रेट आलाय असं म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या चेंडूवर पाठवलाय चौकार. जबरदस्त फटका ध्रुवच्या बॅट मधून चौकार. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा तोच फटका करण्याचा प्रयत्न होता परंतु आपण पाहतोय सिंगलच रन्स मिळत. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 38 रन्स. चांगला फटका खेळला ध्रुव मेहर पहिल्या चेंडूवर. चौकार चांगला. 37 आहे सॉरी 37 रन्स स्कोर कार्ड वर लागलेत. 8.22च्या सरासरीने संघ खेळताना कारण रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बनवलाय.
इथून पुन्हा एकदा हार्दिकची बॅट यावेळेस पुन्हा नाही चालणार हा फटका. ज्या पद्धतीने विशालचं विकेट घेतलं त्याच पद्धतीने आता मात्र रेहान हार्दिकचं देखील विकेट घेताना आपल्याला दोन्ही फलंदाज बाद केले, ते देखील बॉक्स विकेटच्या रूपाने कडे बाद. थँक्यू. दर्शक आलाय नवीन फलंदाज दर्शक मैदानाच्या आतमध्ये. इथून दर्शकची बॅट चालणं खूप गरजेचं आहे. 4.4 चेंडूचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला ध्रुव मेहर, दुसऱ्या बाजूला दर्शक आलाय. इथून 37 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. हा देखील चेंडू चांगला फटका. इथे चेंडूला स्टॉप केलंय. ताजू होता त्या ठिकाणी. चांगल्या पद्धतीने चेंडूला पकडतोय. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच ठेवलाय त्यांनी. चांगलं नजर ठेवली चेंडूवर आणि त्याचमुळे जर पाहिलं फटक्यामध्ये ताकद होती. फटका चांगला होता. ज्या पद्धतीने दर्शकने पाहिलं होतं. याही वेळेस आपण पाहतोय चेंडू जर पाहिलं तर ऑन साईड रिजन मध्ये जिथे सद्दाम आहे चेंडूला पकडतोय. सिंगलच रन्स मिळेल. कुपन्स फक्त 10 बाकी आहेत. फक्त 10 बाकी आहेत. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी लवकरात लवकर घ्या. ज्यामध्ये आमची युट्यूबर टीम तुम्ही देखील घ्या. आमचे डीजे ऑपरेटर तुम्ही देखील घ्या. मी देखील घेतलंय. अजून कोणाला घ्यायचं असेल तर संधी आहे. तुम्ही सर्वांनी घ्यायचं. यस, जे आपण बॅरिगेट्स आहेत त्या बॅरिगेट्सला टेकून उभे राहू नका प्लीज. समोरचे जे आहेत पूर्ण बॅरिगेट्स वागतोय तुमच्यामुळे. तर तुम्ही त्या ठिकाणी थोडंसं मागे उभे राहा. मॅच तुम्हाला देखील पाहिजे आहे. मॅचचा आनंद सर्वांनाच घ्यायचा आहे. पण तुमच्यासाठी आम्ही स्टँड बनवले आहेत. स्टँडचा लाभ घ्या. इथून मात्र बॅरिगेट्स ला नुकसान होईल असं काही करू नका. तुमची स्वतःची नुकसान होईल असं काही करू नका. यावेळेस 5 षटक कंप्लीट झाले आहेत. 5 षटकामध्ये धावसंख्या जर पाहिली तर 39 धावा 4 गडीच्या मोबदल्या आहेत. चांगल्या पद्धतीने रन्स चालू होते. कदाचित मागच्या ओव्हरचा जेव्हा आपण आढावा घेतला तेव्हा 8च्या सरसेन संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु आता तो थोडासा रन रेट डाऊन झाला आहे. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाजाला जावं लागेल माघारी. इथे जर पाहिलं तर मोठा फटका सजवायचा प्रयत्न केला होता ध्रुव मेहर यांनी, परंतु नियंत्रण राहिलं नाही स्वतःवर आणि तदनंतर रन आउटच्या स्टंपिंग होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि बाद. थँक्यू. नक्कीच आपण पाहतोय अंशू आपल्याला पाहायला मिळते फलंदाजी मार्कवर इथे सज्ज झालाय. जर पाहिलं तर देखील एक सिनियर खेळाडू आहे. त्याच्याकडून अपेक्षा असतील आपल्या टीमला. यावेळेस पहिला चेंडू थोडासा वाईड लाईन आणि तिथे मात्र आपण पाहतोय जावेद होता यष्टांच्या मागे. चेंडूला फील्ड करताना जर पाहिलं तर थोडंसं बाहेर आला आणि त्याचमुळे त्याच्या पायाला चेंडू लागून 1+1 अशा 2 धावा मिळतील. धावसंख्या जर पाहिली तर 41 वर जाऊन पोहोचते. थोडंसं बंबल झालं पाहायला मिळालं. जावेदकडून थोडीशी चुकी झाली आणि त्यानंतर चुकीचं रूपांतर काय तर अगदी +1 म्हणजे 2 धावेमध्ये होताना हुनेन आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा पहिलं षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा त्यांनी दिल्या होत्या. आत्ताचं षटक जर पाहिलं तर खर्च करतोय 2 धावा. यावेळेस आपण पाहतोय हलक्या हाताने खेळलाय. टॅप चेंडू करण्याचा प्रयत्न पण तो राजू आहे त्या ठिकाणी सिंगल रन्स या ठिकाणी घेतलं जाते. अंशू आपल्याला पाहायला मिळतंय इथून फलंदाजीसाठी. आतापर्यंत जर पाहिलं तर पहिला चेंडू खेळेल. यावेळेस फटका चांगला आलाय परंतु तिथे थोडासा धोका होता. धोक्याची घंटी वाजली होती परंतु डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस असं आपण नक्कीच म्हणतोय. इथे हिट झाला नाही आणि त्याचमुळे फलंदाज सेफ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये.
सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने 44 धावा, 5.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ कंप्लीट झालाय. उर्वरित 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर दर्शक याही वेळेस हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. पंचांचे दोन्ही हात बाजूला, अतिरिक्त रन्स या ठिकाणी मोजला जातोय. वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. धावसंख्या आणखीन एकने वाढते, 45 धावा. आता मात्र 2 फलंदाज चर्चा करतायत. हे 3 चेंडू आहेत, हे 3 चेंडू खूप महत्वाचे असणार आहेत. जिथे 5 धावा जरी आल्या तरी 50 धावा बनवू शकतायत आणि 50चं एक टार्गेट हे मोठं ठेवू शकतायत, हीच मात्र चर्चा असेल. याही वेळेस आपण पाहतोय चेंडू जर पाहिला तर थोडासा बाहेर जातोय, परंतु इथे पंचांना चॅलेंज केलंय ते म्हणजेच अंजुने. लगेच इथे पंचांकडे वळून पाहिलं आणि त्यानंतर पंचाला चॅलेंज केलं त्यांनी की हा वाईड आहे. थँक्यू. इथून आपण पाहतोय DRS आणि यावेळेस जर पाहिलं तर फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. चिराग तरे दर्शवत आहेत. तिसऱ्या पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये खासियत राहिली. 2 पंच आपण पाहतोय जे मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु तिसऱ्या पंचांची भूमिका जी आहे ती अगदी आपण पाहतोय DRS जेव्हा वापर केला जातोय तेव्हा मात्र तिसरा पंच त्या ठिकाणी उपस्थित असतो. नेट अँड क्लिअर 6 कॅमेरे पाटील नेटवर्कचे जे खूप काही दर्शवत आहेत. याही वेळेस आपण पाहतोय हलक्या हाताने खेळलाय. दर्शक सिंगल रन्स घेतोय. धावसंख्या आणखीन एकने वाढेल, 46 धावा. अजूनही जर पाहिलं तर शेवटचा चेंडू बाकी आहे. 6व्या षटकातील हुनेन चांगली गोलंदाजी केली हुनेनने. आतापर्यंत जर पाहिलं तर 1.5 चेंडूचा खेळ केलाय त्यांनी, परंतु 10 धावा दिल्या आहेत. 2 गडी बाद देखील केल्यात. यावेळेस गॅप मिळेल. वा, अंशूच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवर अगदी शेवट गोड करताना पाहायला मिळाला अंशू आणि या चेंडूला पाठवलं सीमारेषे बार. चौकार येतोय. चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ती म्हणजेच 50 धावा आणि 51 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जाईल. चला नेक्स्ट 2 टीम यांना मी विनंती करतो या. एका बाजूला जर पाहिलं तर आगवण टीम वामिका स्टार आगवण संघ आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला टीम जय जोगण्यादेव आगवणकर. दोन्ही संघाचे कर्णधार या. आपण मुख्य व्यासपीठावर लगेच यायचंय. एका बाजूला आगवणकर आणि दुसऱ्या बाजूला वामिका स्टार आगवण. चला आपण जाऊया मुख्य व्यासपीठावर जिथे 2 संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित असतील आणि त्यांना टी शर्ट्स आपण देणार आहोत. शर्ट द्यायला एकदा ह्यांना बोलवा, हे पूर्ण त्यांचा पद आहे. एक आणि दुसरं टी शर्ट बोलवायला सुज्ञ शंभर आहे. जेवतो म्हणजे शनिवार लागला ना, जेवायला नाही भेटणार असं शनिवार. जावा ना तुम्ही, मग थांबले. जा, मी करतो. काय करायचंय?
मी कंटिन्यू करतो. सूर्यवंशी, थँक्यू थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आपण या ठिकाणी लगेच एका टीमला टी शर्ट्स देतोय. आगवणकर टीम या ठिकाणी उपस्थित झाले. मी विनंती करीन सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री यदुनाथ पुरुषोत्तम पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हे टी शर्ट्स वितरण करणार आहोत. टीम आगवणकर या टीमला त्यांचं पॅटर्न्स आपण पाहू शकतायत. अगदी प्रत्येक पॅटर्न्स आपण वेगवेगळे बनवले आहेत. जिथे आपल्याला पाहायला मिळते पीएन स्पोर्टच्या माध्यमातून हे टी शर्ट्स येलो अँड ब्राऊन टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा संघ आपल्याला पाहायला मिळेल टीम आगवणकर, युवा आगवणकर आपल्याला पाहायला मिळते. जे संघ जर पाहिलं तर या संघामध्ये तब्बल सर्व खेळाडू जे आहेत ते 19 वर्षाखालील आपल्याला पाहायला मिळत आहे. तोच संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आज त्यांचं टी शर्ट्स या ठिकाणी दिलं जाते. ट्रॅक देखील आपण देणार आहोत त्यांना. टी शर्ट आणि ट्रॅक्स या ठिकाणी दिलं जाईल. त्याचप्रमाणे जय जोगण्यादेव वामिका स्टार आगवण संघ आपण देखील या. आपण पाहतोय विकास सुदेश अंबुरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टी शर्ट मी विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टी शर्ट देऊयात. पाटील साहेब मी तुम्हाला धन्यवाद म्हणतोय. आपण पुन्हा एकदा मॅचचा आनंद घ्या. एनर्जी पाटील साहेब आपण पाहतोय आणि आपण दुसरा संघ पाहतोय या ठिकाणी जो जय जोगण्यादेव वामिका स्टार आगवण या नावाने ओळखला जातोय. ज्या संघाची चर्चा अगदी पालघर जिल्ह्यामध्ये असते तोच संघ. ट्रॅक देखील आपण देणार आहोत त्यांना, जी डिझाईन केली खास पीएन स्पोर्टच्या माध्यमातून. अगदी आम्हाला पीएन स्पोर्ट्स कौतुक करावं लागेल, कारण की ज्या पद्धतीने काल रात्री आपण ऑर्डर दिली आणि आज सकाळी अगदी त्यांनी आपल्याला वेळातच पोहोचवलंय. हे टी शर्ट्स खास करून आकर्षण राहिले या टुर्नामेंटचे. ज्या पद्धतीने आज ते पालघरला नसताना देखील आपण बघतोय जे त्यांनी कार्य केले त्यासाठी खरोखरच या कमिटीच्या वतीने आणि आपल्या परिपूर्ण या खेळाडूंच्या वतीने मी आपण त्यांचा आभार मानूयात, कारण की लवकरात लवकर तुम्ही टी शर्ट आमच्यापर्यंत पोहोचवलं. धन्यवाद मानेन. आणि हाफ इनिंग करण्यासाठी इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा थोडंसं चेंजेस करूया. अनुजी मोरे सरांना या ठिकाणी आपण मायक्रोफोनवर आमंत्रित करूया. जाऊया कॉमेंट्री बॉक्सकडे, जिथे आपल्याला पाहायला मिळते अनुजी मोरे सर, मॅन फ्रॉम बदलापूर. थँक्यू सो मच. संतोष पाटील सरांचा आवाज तुम्ही जरूर ऐकत होतात. आणि खेळाचा पहिल्या सत्रामध्ये जाऊया. पुनश्च एकदा इनिंग नंबर 2 मध्ये सर्वांचं पुनश्च एकदा मनापूर्वक स्वागत आहे. पालघर चषक 2026 आणि मैदानाच्या आतमध्ये येते विकेटचं बटन. फलंदाज होईल बाद. धक्का पहिला लागलाय. थँक्यू सो मच. डीजे विशाल यांचं संगीत तुम्ही ऐकतात. पहिल्या रात्रीपासून पहिल्या दिवसापासून अगदी अव्वल दर्जाचं डीजे विथ क्वालिटी ही सातत्याने ओळख राहिली आहे पालघरमध्ये. कारण की जेव्हा जेव्हा मोठी इव्हेंट असू दे, मोठी स्पर्धा असू दे, एकच नाव सातत्याने तुम्हाला ऐकायला मिळतं, ते डीजे विशाल आणि त्यांची संपूर्ण टीम. 51 धावांचं लक्ष्य. एक धाव दाफलकावरती आहे. इथं फटका फसलाय, गोलंदाज असलाय आणि बॅटर रुसलाय. परतावं लागेल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद.
ओव्हर नंबर आपण पाहतोय जरूर वनचा खेळ कंप्लीट झालाय आणि फक्त एक धाव. क्या बात आहे, रोनितचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केली रोनितनं, फक्त एक धाव खर्च केली आहे. आणि अजून इथून पुढे आपण जर विचार केला ना तर 50 धावा इथून पुढे बनवायच्यात. 2 विकेट देखील गेल्यात. एक धाव आणि 2 विकेट. हे स्कोर कार्ड वरती आपण चित्र पाहिलं ना तर जणू काही फुटबॉलची मॅच चालू आहे की काय, त्याचा स्कोर कार्ड दिसतोय की काय, त्याच पद्धतीचे इथं धावा आहेत. परंतु क्रिकेट आहे, अनप्रेडिक्टेबल खेळ आहे, कधी चेंज होऊ शकतं. इथे पुन्हा एकदा आपण पाहतो हलका हातानं सेन्सिबल क्रिकेट आहे, जिथून धावा बनत नाहीये, आता धावा बनवायच्या आहेत. सिंगलने सुरुवात तर केली आहे आणि धावफलक 2 या धावफलकावरती आहे. बॉल तयार पुन्हा एकदा. इथे बॉल बॅकड्रॉप केलं, सरळ खेचलाय आणि अखेर फिल्डर मागे बॅकअप चांगलाय आणि तिथे तुम्हाला जरूर पाहायला मिळेल धावफलक थांबलंय, स्थिरावलं 2 या धावफलकावरती. धावा बनवतात, प्रयत्न तर चालू आहेत. हलक्या हाताने पुन्हा एकदा आपण पाहतोय जरूर ढकलण्यात आलाय आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 3 या धावफलकावरती. परंतु सिंगल डबलनी काही होणार नाही, सामना जिंकायचा आहे तर आता आतिषबाजी करावी लागेल. आणि सिंगलचा खेळ तर चालू आहे, परंतु इथे चौकाराची आतिषबाजी करणं फार गरजेचं राहील या मॅच मध्ये. कव्हरचा फटका, फिल्डिंगला जबाब आहे. हे पालघरचं क्रिकेट आहे, पालघरची फिल्डिंग आहे. एकदा फिल्डिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. क्या बात आहे, फिल्डिंग लाजवाब आहे. खास करून पालघर यासाठी ओळखला जातो. ज्या प्रकारे आपण पाहिलं अंडरआर्म क्रिकेट विश्वामध्ये पालघर हे नाव अगदी टॉप वरती आहे का, त्याचं कारण एकच आहे, प्रत्येक टीम मध्ये प्रत्येक संघामध्ये प्रत्येक टीम मध्ये आपण पाहिलं की जॉन्टी सारखा फिल्डर आहे, ग्लेन फिलिप्स सारखा फिल्डर आहे, रिकी पॉन्टिंग सारखा फिल्डर आहे. हे कोणी नाव ऐकलेत? आम्ही फक्त पालघरकर फिल्डिंग ह्याच्यामध्ये खास करून प्राधान्य देतो आणि तेच मैदानावरती पाहायला मिळतोय. क्या बात आहे, वा लाजवाब एफर्ट्स. ऍक्शन रिप्लेला पाहू शकतात ऑन स्क्रीन. इथे देखील ऑन साईडला फटका तर सजवला, फिल्डर तिकडे आहेत. अखेर एक सिंगलच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 5 या धावफलकावरती. 5 ऑन बोर्ड, 5 धावफलकावरती आहे. षटक क्रमांक दुसरा चालू आहे आणि आता शेवटचा बॉल आहे बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, आखरी गेंदशेष. ओव्हर नंबर आपण पाहतोय 2चा काही कंप्लीट झालाय आणि 6 धावा धावफलकावरती जरूर तुम्हाला पाहायला मिळतात. लॉस ऑफ 2 विकेट्स चर्चा जरूर होईल, परंतु इथून पुढे आता गिअर अप चेंज करावं लागेल. त्याच दरम्यान आपण जर पाहिला तर श्री लक्ष्मण पांडुरंग पाटील स्टँड, त्याच्यामध्ये जरूर तुम्हाला मेहुलजी पाटील तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. वामिका स्टार या नावाने अखंड महाराष्ट्रभर राज्य केलं आणि त्याच अगदी पाहिलं असेल नेहमीच चर्चेत राहिलं ते म्हणजे अगवनकर. आणि संपूर्ण आज देखील तुम्हाला संघ नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. मेहुल दादा, आपल्याला विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. ज्या पालघरला संपूर्ण अंडरआर्म क्रिकेट विश्वामध्ये नाव दिलं आणि नेहमी सातत्यानं गर्व असेल मेहुलजी पाटील यांच्यावरती, कारण की वायकट्ट्यासारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपला संघ पालघरचा नेऊन ठेवला आणि नेऊन नाही तर बक्षीस देखील मिळवून दिलं, असं मेहुलजी पाटील साहेब तिथे उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे मेहुल दादा, आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. इथे देखील फटका प्रयत्न चालू आहेत, पराकाष्ठा चालू आहेत, मेहनत चालू आहे, परंतु फळ मिळत नाहीये. परंतु त्याच्यासाठी अट्टास करावं लागेल, मेहनत करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. जम्मूला आहेत स्ट्राईक नॉन स्ट्राईक ताजू, ही जोडी मैदानावरती आहे. पुढचा बॉल, फटका चांगला, इथे देखील फिल्डिंग त्याहून चांगली आणि अखेर इथे येते विकेट. अजून एक धक्का लागलाय, फलंदाज होईल बाद, विकेट. थँक्यू सो मच. थँक्यू डीजे. बॉल तयार. इथे विकेट, फलंदाज होईल बाद आणि विकेटचा सिलसिला जारी आहे. एक बॅट्समन दुसऱ्या बॅट्समनला सांगतोय तू चल मैं आया, हे सिक्वेशन, आणि आता विकेटचं बटन, फलंदाज बाद.
थँक्यू सो मच. अग्री गोलांचे कुलस्वामीन एकवीरा माता आणि एकवीरा आईचं संगीत तुम्ही ऐकतात. जेव्हा जेव्हा एकवीरा आईचं संगीत येतं फार मनाला चांगलं वाटतं, बरं वाटतं. आणि आज देखील तुम्हाला पाहायला मिळेल संपूर्ण टेक्निकल रूम ते दाखवण्यात येते. परंतु सहाव्या मैदानाच्या दिशेने जिथे 6 धावा फक्त फलकावरती आहेत. ऑल ऑफ करण्याचा प्रयत्न इथे देखील बॉलला स्टॉप केलाय. अगदी चित्र तुम्ही पाहिलं स्कोर कार्डवरती जर नजर टाकलं तर जरूर पाहायला मिळेल 6 एका बाजूला, दुसऱ्या बाजूला 4 विकेट. मगाशी देखील मी उल्लेख केला ज्या प्रकारे फुटबॉलचं स्कोर कार्ड आपण पाहतो की एका बाजूला 6 गोल झाले, दुसऱ्या बाजूला 4, त्याच पद्धतीचं क्रिकेटचं स्कोर कार्ड तुम्हाला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 3चा खेळ जरूर कंप्लीट झालाय आणि 7 धावा दाफलकावरती जरूर तुम्हाला पाहायला मिळतात. लॉस ऑफ 4 विकेट्स आणि 7 ऑन अ बोर्ड. 7 धावा दाफलकावरती आहेत. क्या बात आहे. ऑन स्क्रीन आमचे मोहित तुम्हाला पाहायला मिळतील, मोहित शेठ. आणि नुकतंच आपण पाहिलं काल जरूर त्यांचं खरं अर्थानं इथे निवड करण्यात आली कॉक्रोच पार्टीमध्ये. पालघर जिल्हाध्यक्ष म्हणून आमच्या मोहितची तिथे जरूर निवड करण्यात आली. कॉक्रोच जनता पार्टी तिथे पाहायला मिळाली आणि त्याच्यामध्ये 9 निर्वाचित खरं अर्थानं पाहायला मिळतील जिथे पालघर जिल्हाध्यक्ष आमचे मोहितजी आहेत. ओव्हर नंबर 4चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल जिथे षटक क्रमांक 14 प्रगतीपथावरती 8 धावा फक्त दाफलकावरती आहेत. इथे फक्त औपचारिकता आता शिल्लक आहे की काय प्रयत्न करत नाहीयेत, परंतु प्रयत्न करावा लागतील. क्रिकेटमध्ये कधी चमत्कार घडू शकतो आणि चमत्कारचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. पुढचा बॉल प्रयत्न तर चालू आहेत परंतु इथे प्रॉपरली कनेक्शन होत नाहीये. बघा अजून फक्त इथे 10 ते 15 कुपन आता उर्वरित आहेत. कोणाला घ्यायचे असतील तर आपण लवकरात लवकर ते परचेस करा कारण की शेवटचे आता 10 ते 15 आहेत. कारण की आज गिफ्ट देखील भरपूर आहेत. ब्लूटूथ हेडफोन्स देखील आहेत, कूलर आहे, आकर्षक बॅट आहे, टी शर्ट आहे, कॅप आहे, सर्व काही आहे. 20 रुपयामध्ये तुम्हाला काय पाहिजे? 20 रुपयामध्ये सध्याच्या घडीला आता काय मिळत देखील नाही आणि त्या 20 रुपयामध्ये एवढं काय मिळतं. आणि बघा शेवटचे 15 ते 20 मिनिटं त्याच्यानंतर आपण जरूर लकी ड्रॉ ओपन करणार आहोत. बॉल तयार. पुढचा बॉल यावेळेस शफल होऊन खेळल्यात परंतु एक सिंगल मेल. प्रेक्षक जर आरामात, प्रेक्षक तिथे बॉल जरूर देण्याचं काम केलंय. 10 धावा दाफलकावरती आहेत फक्त औपचारिकता मॅचमध्ये शिल्लक आहेत. चला नेक्स्ट दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. कॉस्ट्युम सकट आपण रेडी राहा कारण की मुख्य व्यासपीठाच्या जवळ येऊन थांबायचे दोन्ही संघ. जय जोगनादेव वामिका स्टार एका बाजूला असेल त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना जय जोगनादेव आगवणकर इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही एकाच गावातील हे संघ एकमेकांच्या विरोधात फाईट करतील नेक्स्ट मॅच मध्ये. काल देखील हेच चित्र आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या मॅच मध्ये परंतु तिथे बाजी मारली वामिका स्टार्स जय जोगनादेव या संघानं. परंतु आज मात्र कोण बाजी मारेल ते नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. कारण की एका बाजूला आपण जर विचार केला तर या पालघरची एवन जोडी तुम्हाला पाहायला मिळेल जिथे जगदीश माची असेल, त्यानंतर विकास माची तुम्हाला पाहायला मिळेल, हिम्मत माची इन फॉर्म मध्ये तुम्हाला. आणि काल जयेशची बॅटिंग पाहिली आहे, कोण विसरेल त्या जयेशच्या बॅटिंगला. लास्ट जेव्हा बॅटिंग तिथे केली. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केला टॉप क्लास यंग पिढी, यंग फ्युचर ऑफ पालघर तुम्हाला जरूर पाहायला मिळेल ज्याच्यामध्ये अनुज देखील इन ॲक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. यस आमचे अक्कू राऊत ऑन स्क्रीन आहेत, ऑफिशियल अंपायर. कित्येक वर्ष क्रिकेटसाठी सर्वस्व पणाला लावलं, त्यानंतर पदार्पण केलं अंपायरिंग क्षेत्रामध्ये आणि आज नक्कीच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये प्राधान्य दिलं जातं. ओव्हर नंबर 4चा खेळ कंप्लीट झालाय फक्त 10 धावा दाफलकावरती आहेत. अजून 41 धावांची गरज आहे. येणारे 12 बॉल आणि 41 धावांची गरज. बॉल तयार. पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलाय फक्त औपचारिकता शिल्लक. थ्रोता केलाय विकेट किपर त्याच्या पाल लागून बॉल पुढे गेला आणि तोपर्यंत एक सिंगल इथे जरूर मिळते. आता पालघर चषक 2026 चे थरार तुम्ही अनुभवतात कारण की एक रजनी फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आहे. पालघरमध्ये कधी होणार नाही आणि कधी झाली नाही अशी स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळते. नेहमीच सातत्याने चर्चा राहील, पर्व पहिलाय परंतु मोठमोठ्या स्पर्धेला लाजवेल अशी ही स्पर्धा आहे. आणि त्याच्यामध्ये प्रथम जी बाईक तुम्हाला पाहायला मिळते मालिका वीरसाठी कोणी ठेवली ती समीर दादांनी ठेवली आहे. त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा. खास करून आपण जर पाहिलं तर स्वर्गीय सुमितदादा प्रतिष्ठान या नावाने सातत्याने चर्चेत आणलं आणि ती स्पर्धा आज आपल्या समोर आली आहे. त्याच्या नक्की नावाला अगदी आठवण करून देणारी ही स्पर्धा आहे. आज जरी सुमितदादा आपल्यामध्ये नाही आहेत परंतु जरूर नेहमी हसरा चेहरा आणि सातत्याने कित्येक लोक ज्यांनी कमवली आहेत
असं व्यक्तिमत्व, परंतु आज आपल्यामध्ये नाही आहे. त्याच नावाने स्पर्धा पाहायला मिळते. खरंच कौतुक करावं लागेल. जिथे या छोटे बंधू समीर दादा त्याच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली ती स्पर्धा तुम्ही जरूर पाहिली आहे. विकेट येते मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज होईल जरूर बाद. बॉलत यार व पुढचा बॉल आपण पाहिलं तर बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तिथे केला आणि अखेर इथे चौकार आला. भरपूर वेळानंतर हा चौकार येतोय, परंतु याला अर्थ नाहीये या चौकाराला. 4 धावफलक आपण पाहिलं तर 13 या धावफलकावरती 13 16 धावा. थोडंसं आपण करेक्शन करतोय, माफ करा, 16 चौकार आला. क्या बात आहे. आज भोंगे टाळ्या शिट्ट्या सर्व काही ऐकायला मिळेल. प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल, कारण की नेक्स्ट मॅच एक घमासांग युद्ध तुम्हाला पाहायला मिळेल. ते दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये खेळतील. एकाच गावातील दोन्ही संघ. मजा तर येणार आहे नेक्स्ट मॅच मध्ये, कारण की पब्लिक त्यासाठी इथे जरूर पाहायला मिळते. आज आगवणकर भरपूर संख्येने उपस्थित आहेत. शेवटचे 2 बॉल या षटकातील. 2 to go. व इथं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न इथे देखील आलाय डॉट. आणि जर बॅटिंग करत असताना टीम बोईसर पाकर संघाला जिंकायचं आहे ना, तर जादूगरलाच बोलवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये आणि तेच करावं लागेल. आणि इथे विकेट येते, फलंदाज होतील बाद. शेवटचा आपण जर पाहिला तर आता शेवटचे 6 बॉल उर्वरित. लास्ट ओव्हर अंशू आलेत. काल जिथे सुरुवात केलं त्या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करत असताना, कारण की विशाल त्यांना जरूर तिथे बॅन करण्यात आलं गोलंदाजी स्टाईल वरून, परंतु आता अंशू कालपासून चांगली गोलंदाजी करतात. शेवटचं षटक घेऊन येतात, कमीत कमी धावा, इकॉनॉमिकल गोलंदाजी. व इथे पहिल्याच बॉलवरती प्रहार हल्ला चढवला, त्याच्यावरती पहिल्याच बॉलवरती केले भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. चौकाराने सुरुवात केली. अंशू याच्यावरती हल्ला चढवला. पुढचा बॉल कव्हरच्या दिशेने, परंतु फिल्डर चांगली फिल्डिंग केली आणि अखेर थोडेसे फंबल झाले. लास्ट मोमेंटला पाय टाकला आणि तिथे फुटबॉलची शैली देखील दाखवली. तिकडे डॉट बॉल येतोय. शेवटचे 4 बॉल. ओ बैठक स्ट्रोक, क्या बात आहे. आणि इकडे गॅप मोठा नाही, धावांचा टोटा शोधलाय, गॅप लावला मॅप बिटवीन. चौकार, क्या बात आहे. चौकार जरूर आलेत, परंतु हे चौकार जर आधी आले असते कदाचित चित्र वेगळं असतं. बैठक स्ट्रोक होता, बसून खेळलात. अजून एक प्रयत्न तर होते, परंतु इथे अखेर चांगले फिल्डिंग पाहायला मिळाली. वा, कौतुक करावं लागेल. मॅच जरी एका बाजूने झुकले, परंतु फिल्डिंग सोडत नाहीयेत. फिल्डिंग करत असताना टीम मुरबे संघ लाजवाब. कौतुक करावं लागेल मुरबे संघाचं. संघर्ष मुरबे नेहमीच चर्चेत राहिला. अजय फाउंडेशन, यश फाउंडेशन, संघर्ष मुरबे संघ तुम्हाला पाहायला मिळतो. आणि इथं विकेट सपतन, फलंदाज होईल बाद. पुनः एकदा विकेट येते. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, आखरी गेंद शेष. शेवटचा बॉल आहे. मिशन इम्पॉसिबल आहे आता शेवटचा बॉल आणि सन्मान दिला. शेवटच्या बॉलवरती सामना होतोय फिनिश. सामना जिंकला टीम फिल्डिंग करत असताना यश फाउंडेशन संघर्ष मुरबे संघाने जिंकलेल्या टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक टफ लक टीम बोईसर पॅकर्स. चला दोन्ही टीम्स आपण लाईनअप करा. नेक्स्ट विनंती आहे, चला मॅन ऑफ द मॅच आपण जरूर देऊया. थँक्यू सो मच. मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात जरूर. जिथे 2 षटक हाताळले आणि 2 धावा फक्त खर्च करत असताना 2 विकेट्स ज्यांनी प्राप्त केल्या, अर्थातच रोनित ठरलाय त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
चला रोनित आपण या मारुती मॅच आपण देऊयात. मी विनंती करेन बायजी पाटील यांचे शुभाचे आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. बायजी पाटील मी त्यांना विनंती करेन या आपण आपल्या शुभाचे आपण देऊया मारुती मॅच. चला रोनित आपण या मारुती मॅचचा किताब घेण्यासाठी रोनित यांना आपण देऊयात मारुती मॅच. चला जय जोगनादेव अगवानकर चला लगेच या लाईनअप करा विनंती आहे. वय घेऊ नका.